TCS, नाशिक, SBI, लेन्सकार्ट आणि आता गाजतोय विप्रो. लव जिहादचं नेटवर्क कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप जोरात चालू. आता TCSच्या बाबतीतली निदा खान ही जी एक मुस्लिम मुलगी होती ती सापडते आपल्याला संभाजीनगरला. जलील AMIMचा एक खासदार तिथं असलेलं AMIMचं वर्चस्व निदा खानला लपण्यासाठी सोयीस्कर जागा निर्माण करून देणं सहज शक्य. अर्थात ती सापडली, अटक झाली, पण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असाच प्रकार सुरू आहे. समान पातळीवर आपलं नेटवर्क व्यवस्थित सांभाळत, हिंदू मुलींना टार्गेट करत, मग कधी प्रोजेक्ट कंप्लीट करून देतो, कधी तुझं कन्फर्मेशन होऊन जाईल म्हणून काही नको त्या कंडिशन्स घालायच्या आणि हळूहळू धर्मांतरणासाठी प्रवृत्त करायचं. घरी आईबाप खुश असतात, वा मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर झाली आणि हो 3 महिन्यात तिला TCSमध्ये जॉब लागला बरं का. पण या जॉब देण्याच्या मागं, कंपनीमध्ये आतमध्ये घेण्यापासूनच जर या हिंदू मुलींना टार्गेट करून आत घेतलं जात असेल आणि नंतर त्यांचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे काही त्यांना ॲप्रेझल द्यायचं आहे त्यावेळेस जर अशा काही कंडिशन घातल्या जात असतील आणि जर तिचा उपभोग घेतल्यानंतर धर्मांतरण कर तर तू कंटिन्यू होशील, अशा पद्धतीचं डायरेक्ट इनडायरेक्ट तिला जर सुचवलं जात असेल तर कोणत्या घरची मुलगी आज या क्षेत्रात आलेली सुखरूप आहे असा प्रश्न निर्माण होतो. हे सगळं भारतभर सुरू असताना आता या मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये अशा पद्धतीने नेटवर्क सुरू आहे हे जगजाहीर झालेलं असताना उत्तराखंडमध्ये एक असा प्रकार उघडकीस आला. पुष्कर सिंग धामी या चीफ मिनिस्टरना जेव्हा त्यांनी इन्क्वायरी करायला लावली की पूर्ण उत्तराखंडमध्ये 131 मदरसे, पहा या मदरशाला सरकारी अनुदान असतं, तिथं शिकवणारा म्हणजे त्यांच्या धर्माचं शिक्षण देणारा जो कोणी मौलवी असतो त्यालासुद्धा सरकारी पगार असतो. 131 मदरशामध्ये 31,000 विद्यार्थी अशी पटसंख्या दाखवली. ज्या पद्धतीने आपल्याकडं प्राथमिक शाळांमध्ये मिड डे मील म्हणजेच दुपारचं जेवण मिळतं, त्या लहान मुलांसाठी जेवण बनवलं जातं, त्याच्यासाठी सरकारी तिजोरीतून अनुदान दिलं जातं, त्याच पद्धतीने या 131 मदरशाला अनुदान मिळायचं, मौलवीचे पगार मिळायचे. त्या अनुदानामध्ये 31,000 विद्यार्थी दाखवले तर प्रत्येक विद्यार्थ्यामागं जे काही त्या वेळच्या शासकीय नियमानुसार अनुदान ठरलं आहे ती रक्कम दरमहा त्या मदरशाच्या अकाउंटला ट्रान्स्फर व्हायची. अर्थातच मदरसा जी लोक चालवत आहेत, जे ट्रस्ट आहे, त्यांनी ज्यांना अधिकार दिले त्याला ते पैसे काढण्याचा, वापरण्याचा सर्वाधिकार नक्की असतो. परंतु जेव्हा ही इन्क्वायरी करण्याचा आदेश आला मुख्यमंत्र्यांकडनं तेव्हा मग काही मंडळी कामाला लावली
तेव्हा असं आढळलं की या सगळ्या मदरशामध्ये फक्त 19,000 मुलं आहेत. म्हणजेच जवळपास 12,000 विद्यार्थी जास्त दाखवून दरमहा एका विद्यार्थ्यामागं जे काही अनुदान असेल ते असेल, 1000 असो 1200 असो, एवढ्या पैशाचा दरमहा गेली कित्येक वर्ष अपहार सुरू होता. म्हणजेच हा तुमचा आणि आमचा टॅक्सच्याद्वारे, जी एस टीच्याद्वारे आपण कुठेही काहीही वस्तू घेतली, हॉटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा तेव्हा भरलेला जी एस टी, या सगळ्याच्याद्वारे जमा होणाऱ्या तुमच्या आमच्या रकमेतून या मदरशांना हा अपहार करण्याची संधी, तोच पैसा त्यांच्या अकाउंटला जाऊन मिळते. मग असं जर प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश काढले तर पूर्ण भारतभरात प्रत्येक राज्यात किती मदरसे अलाउड केलेले आहेत, तिथं असलेले विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि ॲक्च्युअल अस्तित्वात असलेले विद्यार्थी चेकिंग केलं की सगळा हा आकडा बाहेर येतो. याच पद्धतीने सन्माननीय योगी आदित्यनाथजी यांनी उत्तर प्रदेशचा कार्यभार स्वीकारल्या सेम इन्क्वायरी केली होती आणि तेव्हासुद्धा हजारो विद्यार्थी उत्तर प्रदेशच्या मदरशामध्ये ॲडिशनल विद्यार्थी म्हणून दाखवण्यात आलेले ही घटना उघडकीस आली होती. अल्टिमेटली तेवढ्या विद्यार्थ्यांचं अनुदान लगेच सत्वर बंद करण्यात आलं आणि मग त्या उत्तर प्रदेशच्या तिजोरीवरचा ताण थोडा कमी झाला. तथापि हे मदरशांची जी काही साखळी तयार झाली पूर्ण भारतभर, हे मदरसे एक एक करत वाढत गेले. हे कधीपासून वाढत गेले हा मोठा संशोधनाचा विषय आहे असं वाटतं तुम्हाला, पण ढोबळमानाने विचार केला तर काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी इथे खूप खतपाणी दिल्याचं दिसून येतं आहे. म्हणजे मिलीभगत अशा पद्धतीने हे करप्शन तेव्हापासून आजतागायत, म्हणजे हे उघडकीस येईपर्यंत असंच सुरू होतं. म्हणजे प्रत्येक राज्याच्या तिजोरीतला किती पैसा असा वाया गेला आहे हे तुम्ही विचार करा. कंटिन्युअसली ॲटलिस्ट फॉर 50 इयर्स असं पकडा तुम्ही, 50 वर्ष ढोबळमानाने, राऊंडअप 50 वर्ष अशा पद्धतीने अपहार होत गेला. कोणत्या कोणत्या राज्यात डेमोग्राफी चेंज करायची याचासुद्धा त्यांच्याकडं स्टॅटिस्टिकल डेटा परफेक्टली मस्तपैकी त्यांनी जमवलेला आहे. उत्तराखंडचाच विचार जर केला, आत्ता आपण तिथल्या 131 मदरशाबद्दल बोलतो आहे, उत्तराखंडमध्येच दरवर्षी कमीत कमी 3 ते 4% तिथली मुस्लिम लोकसंख्या वाढत गेल्याचं निदर्शनास आलं आहे. मग भले ते कोणी घुसपेटी आणून बसवले असतील किंवा इकडचे तिकडचे डेमोग्राफी तिथं वाढवण्यासाठी, सेटल होण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं असेल. एखाद्या ठिकाणी त्यांना जर काही कामधंदाच नसेल तर चलो उत्तराखंड, जहाँ हिंदुओं का आस्था का केंद्र है, बहुत सारे मंदिर है, चलो फूल की मालाएं बनाकर बेचो, लेकिन उत्तराखंड में जाके रहिए. अशा पद्धतीने सुद्धा इकडचं पब्लिक तिकडं, इकडची मुलं तिकडे, कुठल्या तरी यतीमखान्यातली मुलं उचलायची, ज्या दिवशी चेकिंग आहे त्या दिवशी मदरशात आणून बसवायची, असं सुद्धा प्रकार त्या पूर्वीच्या काळी होत होते. आता जर ह्या परफेक्टली चेक केला आणि डिजिटलायझेशननुसार प्रत्येकाला आदेशित केलं की प्रत्येक येणारी नवीन ॲडमिशन तुमच्या कॉम्प्युटरवर दिसली पाहिजे आणि तो कॉम्प्युटर प्रशासकीय कार्यालयांना जर अटॅच केला, तर मला असं वाटतं की ह्या इथं होणारं करप्शन कुठेतरी कमी होईल आणि तोच पैसा आपल्याला प्रत्येक राज्याच्या विकासासाठी वापरता येईल. जे काही चाललं आहे, जे काही चेकिंग सुरू आहे, जे काही अवैध जे बांधकामं आहेत त्याच्यावर बुलडोझर सुरू आहे, याचं नक्कीच मी समर्थन करतो. जे पूर्वी लोकांनी उगाचच अलाउड केलं आहे, व्होट बँक म्हणून वाटेल तेवढ्या फॅसिलिटीज दिल्या आहेत, त्या कुठेतरी आता त्या गोष्टींना कायदे कडक बनवून अटकाव घातलाच पाहिजे. तुम्हाला याबाबतीत काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. असं नाही आहे की हा फक्त मुस्लिम विरोधी व्हिडिओ वगैरे आहे,
असं नाही आहे. सुज्ञ मुस्लिम लोकांनी सुद्धा सांगावं की विद्यार्थ्यांची संख्या जर 19,000 असेल आणि जर अनुदान 31,000 विद्यार्थ्यांचं घेत असाल तर हे चूक आहे हे म्हणायला मला नाही वाटत की सुज्ञ मुस्लिमसुद्धा ह्या चूकला बरोबर म्हणतील. जय हिंद, जय भारत.